बरेच वॉरियर्स सध्या या कन्फ्युजनमध्ये आहेत की MPSCची तयारी करावी की सरळ सेवेची तयारी करावी, आणि त्याच्यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला, आणि त्या व्हिडिओखाली ज्या कमेंट्स तुम्ही केलात त्या कमेंट्सवरून एक गोष्ट तर लक्षात आली की अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती तुमच्यामध्ये MPSC करायची की सरळ सेवा करायची हे कन्फ्युजन आहे. तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द स्टुडंटनी मला MPSC आणि सरळ सेवा या दोन्हीचा एकत्रित अभ्यास कसा करता येईल याच्यासाठीचा एक स्टडी प्लॅन द्या अशा कमेंट केलेल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही कन्फ्युज्ड झोनमध्ये आहात, ठीक आहे. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही MPSC आणि सरळ सेवा एकत्रित करू शकत नाही. पण जर तुम्हाला MPSCतून पोस्ट मिळवायची असेल किंवा सरळ सेवेतून एखादी सेक्युअर अशी नोकरी मिळवायची असेल तर डेफिनेटली आधी तुम्ही डिसिजनपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ ज्या सेल्फ असेसमेंट टेस्टबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते तर त्या टेस्टशी रिलेटेडच आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आता एक काम करा, हवं तर व्हिडिओ पॉज करा, इथेच उठा, एक वही आणि पेन तुमच्यासोबत घेऊन बसा, कारण आपण एक टेस्ट घेणार आहोत आता. आणि या टेस्टमध्ये जो काही तुमचा स्कोर येईल त्याच्यानुसार आपण ठरवणार आहोत की तुमच्यासाठी MPSC हा बेस्ट ऑप्शन राहील सध्या की सरळ सेवा हा ऑप्शन बेस्ट राहील, ठीक आहे. सो तुम्ही वही आणि पेन घेतलं असेल अशी अपेक्षा आहे. आता आपण सुरुवात करूयात. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नामध्ये A आणि B असे दोन ऑप्शन असतील. जर तुम्हाला तुमच्यासाठी A हा ऑप्शन योग्य वाटत असेल तर तुम्ही A लिहाल. जर तुम्हाला तुमच्यासाठी B हा ऑप्शन योग्य वाटत असेल तर तुम्ही B लिहाल. असे एकूण 10 प्रश्न असतील. म्हणजे एक तर तुमच्याकडे 1 ते 10 या नंबरसमोर A, B, B काहीही A ते 10 म्हणजे 1 ते 10 पर्यंत तुमच्याकडे A ऑप्शन किंवा B ऑप्शन दोन्हीपैकी एक ऑप्शन असेल, ठीक आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामधला ऑप्शन A आहे की 3-4 वर्ष सातत्याने तुम्ही अभ्यास करण्यासाठी तयार आहात. म्हणजे तुमच्याकडे तेवढे पेशन्स आहेत की तुम्ही 3-4 वर्ष सातत्याने अभ्यास करू शकता, काहीही हरकत नाही आहे. सगळी सिच्युएशन तुमची जी आहे ती तुम्हाला त्या गोष्टीसाठी परमिशन देते. जर तुमचं उत्तर A असेल तर A करा, किंवा याच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे, ऑप्शन B असा आहे की मला लवकर नोकरी हवी आहे, म्हणजे लवकरात लवकर मला एखादा गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे, ही माझी प्रायोरिटी आहे. जर A असेल तुमचं उत्तर तर A नोंदवा, B असेल तर B नोंदवा, ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसऱ्या प्रश्नाचा A ऑप्शन आहे, तुम्हाला जी काही अनसर्टनिटी असते किंवा अनिश्चितता असते, एखाद्या गोष्टीबद्दल काहीही पुढचं माहिती नाही आहे अशी अनिश्चितता चालते का लाईफमध्ये? चालत असेल, रिझल्ट लगेच नाही आला तरीही चालत असेल तर A नोंदवा. पण जर तुम्हाला सर्टनिटी हवी असेल, फिक्स्ड असं टाइम टेबल जे आहे त्याला तुम्ही जर प्रेफर करत असाल तर तुम्ही B नोंदवा. दुसरा प्रश्न तुम्हाला समजलाय? मी तुम्हाला सांगितले की जर तुम्हाला अनिश्चितता चालत असेल, अनसर्टनिटी चालत असेल, किंवा जर तुम्हाला रिझल्ट थोडा उशीर आला तरीही चालत असेल तर A नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्टनिटी हवी आहे, फिक्स्ड असं टाइम टेबल हवं आहे तर B नोंदवा. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये आणखी 2 ऑप्शन तुमच्यासाठी. मला ऑथॉरिटी हवी आहे, डिसिजन मेकिंग पॉवर हवी आहे, असं जर तुमचं उत्तर असेल तर A नोंदवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एखाद्या म्हणजे ज्या जॉबमध्ये ऑथॉरिटी असते, ज्यांच्याकडे खूप अधिकार असतात असा जॉब मला हवा आहे, किंवा माझ्याकडे एक डिसिजन मेकिंगची पॉवर असायला हवी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या उत्तरामध्ये जी तुम्ही वही घेतली आहे 3 नंबरच्या आकड्यासमोर तुम्ही A नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला एक स्टेबल असा रुटीन जॉब हवा आहे, की एक स्थैर्य हवं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये, आणि मला पीस ऑफ माइंड जास्त महत्त्वाचं वाटतं, माझी मानसिक शांतता मला जास्त महत्त्वाची वाटते, हे जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही तिसऱ्या क्रमांकासमोर B असं नोंदवा. चौथा प्रश्न किंवा चौथ्या पर्यायासमोर तुम्ही काय लिहाल? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती जी आहे ती चांगली आहे, म्हणजे तुम्हाला हेल्प होऊ शकते, आत्ता लगेच असं काही नाही आहे की खूपच जास्त काहीतरी आर्थिक संकट स्वतःवरती आहे, सगळं काही मॅनेज होऊ शकतं, असं जर वाटत असेल तर 4 या आकड्यासमोर A नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आर्थिक जबाबदाऱ्या आहेत आणि इन्कम लवकर सुरू व्हायला पाहिजे, कारण माझ्या घरची परिस्थिती अशी आहे की आर्थिकदृष्ट्या बिकट आहे आणि आत्ता इन्कमची जास्त गरज आहे, तर चौथ्या क्रमांकासमोर B असं नोंदवा. 5व्या आकड्यासमोर जाऊयात आपण. 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाऊयात. जर तुम्हाला असं वाटत असेल की मोठा सिलेबस आहे, डीप स्टडी करावा लागतोय, तो मी करू शकतो कारण माझ्याकडे तेवढी क्षमता आहे किंवा मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे, तर तुम्ही A नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल
की मला मर्यादित सिलेबसच जास्त कम्फर्टेबल वाटतो, म्हणजे जितकं थोडं असेल तेवढं मी जास्त परफेक्ट आणि व्यवस्थित करू शकेन, असं जर तुम्हाला वाटत असेल तर 5 नंबरच्या आकड्यासमोर तुम्ही बी नोंदवा. ठीक आहे. 6वा प्रश्न किंवा 6व्या क्रमांकाच्या आकड्यासमोर तुम्हाला काय लिहायचं आहे? जर तुम्हाला असं वाटत असेल की कितीही प्रेशर असेल तरीसुद्धा मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकेन किंवा काम करू शकेन, प्रेशर आणि फेल्युअर जर तुम्ही हँडल करू शकत असाल तर तुम्ही ए नोंदवा. या प्रश्नांची उत्तरं देताना फार प्रामाणिकपणे द्या. केवळ इम्प्रेस करायचे कोणाला तरी म्हणून उत्तरं देऊ नका. आपल्याला माहिती असतं की अंडर प्रेशर आपण काम करू शकतो का, किंवा प्रेशरमध्ये तुम्ही अभ्यास पण करू शकता का. जसं की जर घरात काहीतरी वाद झालेला आहे किंवा कोणीतरी तुम्हाला येऊन सतत टॉन्टिंग करते, कोणीतरी पाहुणे येऊन गेलेत आणि त्यांनी काहीतरी तुम्हाला भलंबुरं सुनावलेलं आहे, अशा सिच्युएशनमध्ये पण तुम्ही अभ्यास करू शकता का, किंवा लवकरात लवकर झालं पाहिजे, हे एक प्रेशर असतं. तर या प्रेशरखाली पण तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता का, हे तुम्हाला प्रामाणिकपणे माहिती असतं. सो जर तुम्हाला वाटत असेल की मी अंडर प्रेशर चांगलं काम करू शकतो किंवा करू शकते तर ए नोंदवा. हे फक्त अभ्यासाशी रिलेटेड नाही आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेला तुम्हाला जॉब मिळणार आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही MPSC थ्रू एखादी पोस्ट घेतली तर ऑब्व्हियसली प्रेशर हे थोडंसं जास्त असणार आहे. ठीक आहे. सो मी प्रेशर हँडल करू शकतो का, फेल्युअर हँडल करू शकतो का, उत्तर हो असेल तर ए नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त प्रेशरमुळे मी डिस्टर्ब होते लवकरच किंवा डिस्टर्ब होतो तर बी नोंदवा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी ए ऑप्शनसाठी. मला पब्लिक डीलिंग जास्त आवडतं किंवा फील्ड वर्क करायला आवडतं, म्हणजे लोकांसोबत डिरेक्टली कनेक्ट होणं असेल किंवा फील्डवरती जाऊन वर्क करणं हे मला जास्त आवडतं, असं असेल तर ए नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला डेस्क जॉब जो आहे तो कम्फर्टेबल वाटतो, फिक्स्ड असं वर्क प्रोफाईल जे आहे ते मला कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे जायचं आहे आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं आणि दिवसभर काम करायचं, ते मला जास्त कम्फर्टेबल वाटतं, असं जर असेल तर बी नोंदवा. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाच्या प्रश्नासमोर, 8व्या क्रमांकाच्या आकड्यासमोर तुम्ही काय लिहाल? जर तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वतःचे निर्णय स्वतः नेहमी घेतो, दुसऱ्यांचं ऐकून माझं मत बदलत नाही, याच्या बाबतीत खूप प्रामाणिकपणे उत्तर द्या, कारण हे आपण बऱ्याचदा ॲक्च्युली आपण दुसऱ्याचं ऐकून मतं बदलत असतो पण आपण मान्य करायला तयार नसतो. सो स्वतःला विचारा की, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा डिसिजन घेताना सुद्धा तुम्ही घरातल्यांचं, रिलेटिव्हचं किंवा तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहे, तुमचं फ्रेंड सर्कल आहे, तुम्ही जिथे अभ्यासाला जाता तिथे, या सगळ्यांच्या मताचा तुमच्यावरती किती परिणाम होतो. जर तुम्हाला वाटत असेल की मी माझे डिसिजन स्वतः नेहमी घेतो किंवा घेते तर ए नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सहज इन्फ्लुएन्स होता किंवा सहज कन्फ्यूज होता, म्हणजे तुम्ही एक गोष्ट डिसाईड केलीत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणीतरी येऊन काहीतरी, म्हणजे मे बी त्या गोष्टीमधला रिस्क सांगितला तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला लागतं, जर असं असेल तर बी नोंदवा. त्याच्यानंतर 9वा आकडा, 9वा प्रश्न जो आहे त्याच्यासमोर जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे, माझ्याकडे पेशन्स आहेत, म्हणजे संयम आहे, सहन करण्याची ताकद आहे माझ्याकडे, तर ए नोंदवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला लवकर प्रोग्रेस हवी आहे आणि मी वाट नाही पाहू शकत, आता बस झालं, माझे पेशन्स संपलेत, तर बी नोंदवा. आणि त्याच्यानंतर शेवटचा 10वा जो क्रमांक आहे त्याच्यासमोर ए पर्यायासाठी विचार करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला लाँग टर्म इम्पॅक्ट असलेलं काम जे आहे ते करायचं आहे, म्हणजे मी एखादं काम केलं त्याचा लाँग टर्मपर्यंत इम्पॅक्ट राहील, तर ए नोंदवा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला एक सेक्युअर आणि प्रेडिक्टेबल असं फ्युचर हवं आहे, जिथे मी माझं फ्युचर जे आहे ते प्रेडिक्ट करू शकेन, की मला माझ्या फ्युचरमधल्या काही गोष्टी आधी डिसाईड करता येतील, असं जर वाटत असेल तर बी नोंदवा. ठीक आहे. आता 1 ते 10 पर्यंत तुम्ही ए किंवा बी नोंदवलेलं असेल. आता काय करायचं आहे? आता काउंट करा, 1 ते 10 मध्ये तुमची एची संख्या किती आहे आणि बीची संख्या किती आहे. लक्षात घ्या, ही सेल्फ असेसमेंट टेस्ट याच्यासाठी आहे की आपल्याला फक्त स्वतःला ओळखायचं आणि त्याच्यानुसार योग्य फील्ड माझ्यासाठी कुठलं असेल हे आपल्याला डिसाईड करायचं. ठीक आहे. मग जर समजा तुमची एची संख्या जास्त असेल तर तुम्ही MPSCसाठी जाऊ शकता. पण याच्यासोबतच आणखी काही गोष्टींचा विचार करा, जो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSCकडे जायचं असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल बोलली आहे. जसं की तुमच्याकडे जसं आर्थिक परिस्थिती तर ऑब्व्हियसली खूप मॅटर करते. दुसरा मुद्दा, आपल्याकडे वय, आपलं वय किती आहे, आपण किती वेळ देऊ शकतो, कारण MPSCकडे जरी तुम्ही एकच परीक्षा टार्गेट केलेली असेल, तुम्हाला माहिती आहे की एका अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर करू शकता, तेवढी जरी तुमची तयारी असेल, अगदी तुम्ही कंबाईंड ग्रुप बीचा जरी विचार केलात तरीसुद्धा लक्षात ठेवा की या एक्झामची कंप्लीट प्रोसेस जी आहे ती पूर्ण होण्यासाठी खूप कालावधी जातो. उदाहरणार्थ 2025ची परीक्षा जरी तुम्ही पाहिली
तरी 2025ची पूर्वपरीक्षाच 2026मध्ये झाली आहे. 2026मध्ये तिची मुख्य होणार आहे. त्याच्यातून पण तुम्ही कुठली पोस्ट टार्गेट करताय हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही PSI सारखी पोस्ट टार्गेट केलेली असेल तर तिथून पुढे तुमची फिजिकल टेस्ट, तुमचा इंटरव्ह्यू, देन तुमची एक GML लागते, जनरल मेरिट लिस्ट, अँड देन फायनल लिस्ट लागते. आणि मग त्याच्यानंतर पुढे परत तुम्हाला कधी ट्रेनिंगला बोलवणार आणि तिथून तुमचा प्रोबेशन पिरियड आणि तिथून मग तुम्हाला एक्झॅक्टली पोस्टिंग. इतका सगळा कालावधी जाणार आहे. त्याच्यासाठी मी मेंटली तयार आहे का हे तुम्हाला पाहिजे. PSI तर सध्या पंचवार्षिक योजना झाली आहे, म्हणजे 5 वर्षातच जातात. याच्यात 3-4 वर्ष आरामसे निघून जातात. दुसऱ्या जरी पोस्टचा विचार केला तरी म्हणजे एका वर्षीची एक्झाम जरी तुम्ही फोकस केलेली असेल 2026ची, तरी पूर्व मुख्य होऊन तुमच्याकडे ॲक्च्युली रिझल्ट हातात येऊन तुम्ही जॉईनिंग घेईपर्यंत किंवा ट्रेनिंगला जाईपर्यंत जवळपास 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी जातो. मग आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की एवढा वेळ मी देऊ शकेन का. मी असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका, कारण मला माहिती आहे की 1-1.5 वर्ष जी काही वाट तुम्ही पाहाल किंवा जो काही संघर्ष तुम्ही कराल त्याचं फळ पण तुम्हाला तसंच मिळणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचे जास्त आले असतील आणि MPSCचा डिसिजन तुमचा आलेला असेल तर घाबरून जाऊ नका. फक्त याच्यासाठी योग्य प्लॅनिंग जे आहे, योग्य स्ट्रॅटर्जी जी आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही एका अटेम्प्टमध्ये पण क्लिअर करू शकता. मी ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केले ज्याच्यामध्ये एका अटेम्प्टमध्ये तुम्ही कसे क्वालिफाय होऊ शकता हे सांगितले. आणि ते समजण्यासाठी म्हणून अशा काय चुका असतात की लोकांना 3-3, 4-4 अटेम्प्ट द्यावे लागतात हेही सांगितलेलं आहे. आणि ज्या लोकांनी फेल्युअर पाहिलं आहे, ज्या लोकांनी अपयश पाहिले, ज्या लोकांना 4-4 वर्ष द्यावी लागली आहेत, त्यांच्या अनुभवातूनच त्या गोष्टी घेतलेल्या आहेत की या चुका पहिल्या 2-3 वर्षांमध्ये झालेल्या आहेत. 2-3 वर्षांमध्ये म्हणण्यापेक्षा 2-3 अटेम्प्टमध्ये झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे रिझल्ट आलेला नाही आहे. सो जे मी नेहमी म्हणते की प्रत्येक वेळी स्वतःला ठेच लागायची वाट पाहू नका. दुसऱ्याला ठेच लागली ना की नीट पाहून चालायचं, इतकं आपल्याला समजलं पाहिजे. सो MPSC असेल तर प्लॅनिंग प्रॉपरली असायला पाहिजे. पेशन्सची गरज आहे. सो तो संयम स्वतःकडे आहे का नाही हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज कन्सिस्टन्सी. कारण मी हेही खूप लोकांच्यात पाहिले की ऑलरेडी डिसाईड केलं की मला MPSC करायची आहे, पण अभ्यासामध्ये ते सातत्य नाही आहे. आज अभ्यास केला, उद्या केला, किंवा 9चे 9 दिवस जे म्हणतो आपण, एक आठवडा फुल जोशमध्ये एक प्लॅन घेतला आणि फॉलो करायला सुरुवात केली. नेक्स्ट वीकमध्ये बॅटरी डाऊन. असं नाही झालं पाहिजे. मी माझ्या क्लासमध्ये काल परवा डिस्कशनमध्ये एक उदाहरण दिलं प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये. ॲथलीट असतात माहिती आहे ना, ॲथलीटला जो ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय 4 वर्षातून फक्त एकच वेळ अशी असते ज्यावेळेला त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. पण त्या एका दिवसासाठी तो ही 4 वर्ष प्रॅक्टिस करत असतो. तो असा विचार नाही करत की 4 वर्षानंतर ऑलिम्पिक आहे, मी पहिले 2 वर्ष फक्त रेस्ट करेन. नाही. त्याच्यातही मी आणखी सांगितलं की उसेन बोल्ट किंवा इतर कुठलाही ॲथलीट जो 100 मीटरच्या स्प्रिंटसाठी प्रिपरेशन करतोय, विचार करा की जो दिवस 4 वर्षातून एकदा येणार आहे, या एका दिवसात त्याला फक्त 10 सेकंडचा परफॉर्मन्स द्यायचा आहे. जर त्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल 10 सेकंडपेक्षा कमी, ठीक आहे, एक्झॅक्टली आकड्यात जाऊ नका, पण आपण उसेन बोल्टचं वगैरे जर रेकॉर्ड पाहिलं तर 100 मीटरची रेस त्याला 10 सेकंडमध्ये कंप्लीट करावी लागेल किंवा 10 सेकंडपेक्षा कमी कालावधीमध्ये. म्हणजे ॲक्च्युली त्याला परफॉर्मन्स किती वेळासाठी द्यायचं आहे? 10 सेकंड, 9.5 सेकंडसाठी. पण त्याच्यासाठी कन्सिस्टंटली 4 वर्ष तो माणूस मेहनत घेतो. तेव्हा तो कुठे तो स्वतःला तिथे प्रूव्ह करू शकतो. सो MPSC जर येत असेल तुमचा डिसिजन, तर कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे. आपण मोटिवेशनच्या मागे पळतो, पण ते मोटिवेशन किती वेळासाठी टिकतंय हे पण इम्पॉर्टंट आहे. सो मोटिवेशन घेऊन जरी तुम्ही करत असाल तर मग ते मोटिवेशन एखाद्या फ्युएलसारखं, इंधनासारखं काम करतं. ते तुम्हाला सातत्याने इनपुट करणं गरजेचं असतं. या गोष्टीची काळजी घ्या. जर तुमचे B जास्त आले असतील, आता आपण A बद्दल बोललो, जर B जास्त आले असतील तर याचा अर्थ तुमच्यासाठी सरळ सेवा हा बेस्ट वे असू शकतो, बेस्ट ऑप्शन असू शकतो. आता जर तुमचे B जास्त आले असतील तर असं बिलकुल समजू नका की सरळ सेवा म्हणजे खूपच कमी आहे का, अगदीच साधी एक्झाम आहे का, बिलकुल नाही. लक्षात ठेवा की डॉक्टरचा मुलगा, म्हणजे मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला याच्यात विशेष काही आनंद नसतो, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर झाला याच्यात विशेष काही आनंद नसतो, पण एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा साधा शिपाईसुद्धा होतो ना, तो आनंद कलेक्टरकीपेक्षा जास्त असतो.
तुमची सिच्युएशन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला एखादी नोकरी लागल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या फॅमिलीच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी बदलणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी सरळ सेवा, MPSC सोडून मी सरळ सेवा देत आहे म्हणजे मी काहीतरी कमी करतोय असा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही. आणि लक्षात ठेवा, खूप सगळे UPSC ॲस्पिरंट, UPSCतून सिलेक्ट झालेले जे ऑफिसर्स आहेत त्यांनी स्वतः हे मान्य केले की मी UPSCची एक्झाम क्रॅक केली आहे, पण मी साधी तलाठीची एक्झाम क्रॅक नाही करू शकलो. सो सरळ सेवेला कमी समजू नका. बी जास्त आले किंवा मी सरळ सेवेला जायला पाहिजे मग मी इतरांपेक्षा फार मागे का, असं बिलकुल नाही आहे. आपल्या प्रायोरिटीज सेट आहेत. माझी लाईफ वेगळी आहे आणि माझ्या लाईफनुसार, माझ्या लाईफमधल्या सिच्युएशननुसार मी डिसिजन घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि तो तुम्ही प्रॅक्टिकल डिसिजन घेत आहे. त्यामुळे याच्यात कमी वाटण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे, हा तुमच्यासाठी प्रॅक्टिकल आणि बेस्ट डिसिजन असू शकतो जर तुमचे बी जास्त आले असतील. आता तुमच्यापैकी काही लोक असेही असतील ज्यांचे ए आणि बी हे दोन्ही समान आले असतील. म्हणजे 5 प्रश्नांमध्ये तुम्ही ए केलं असेल, 5 प्रश्नांमध्ये बी केलं असेल. मे बी ते ॲटोमॅटिकली आलं असेल किंवा कोणीतरी ओव्हर स्मार्ट असेल, त्याला असं वाटलं असेल की मॅडमनी टेस्ट दिली आहे, मग माझे समान समान आल्यावर मॅडम काय म्हणतात पाहूयात. तर दोन्ही कुठल्याही कंडिशनमध्ये जरी तुमचे ए आणि बी समान आले असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये आहात. म्हणजे MPSCतून पद मिळाल्यानंतर जे काही पॉवर मिळणार आहे, जो काही रिस्पेक्ट मिळणार आहे, त्याच्यानंतर जे काही मिळणार आहे त्याची क्रेज तर तुम्हाला आहे, पण त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती मेहनत घेण्यासाठी आत्ता तुम्ही तयार नाही आहात किंवा तुम्ही मान्य करायला तयार नाही आहात की मला ही मेहनत पण करायची आहे. तुमचा डिसिजन असा असू शकतो की तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला इझी वाटल्या, ज्या सरळ सेवे थ्रू, त्या गोष्टींना तुम्ही ओके म्हणालात, पण जिथे जिथे तुम्हाला काहीतरी फॅन्सी आणि लॅविश असं वाटलं तिथे तुम्ही एला टिक केलं, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचे ए आणि बी समान आलेले असू शकतात. मग याच्यात चुकीचं आहे का काही? बिलकुल चुकीचं नाही आहे. लक्षात ठेवा, कन्फ्यूज असणं म्हणजे माझ्याकडे ते ॲबिलिटी नाही आहे असं बिलकुल नसतं. याचा अर्थ होतो लॅक ऑफ सेफ्टी नेट. म्हणजे थोडंसं तुम्हाला आपण जे काही सेफ्टी नेटचा वापर करतो ही कन्सेप्ट मी नंतर कधीतरी समजावेन. अगदी आता साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आत्ता तुम्ही या फेजमध्ये आहात की तुम्हाला डिसाईड करणं कठीण जाते की म्हणजे तुम्हाला MPSC थ्रू जे काही हवं आहे ते तुमच्या ड्रीम पोस्टमध्ये तर सगळ्या गोष्टी आहेत, पण ॲक्च्युली फॉलो करण्यासाठी तुम्ही आत्ता मेंटली तयार नाही होत. मग काय करायचं? थांबायचं, थोडं विचार करायचा की मला एक्झॅक्टली काय हवं आहे. जो मी पहिला व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेला त्या व्हिडिओतून काही पॉईंट्स काढा आणि याच्यानुसार माझ्यासाठी काय बेस्ट आहे या 2 व्हिडिओला कंपाईल करा आणि त्याच्यातून तुमच्यासाठी बेस्ट काय आहे ते तुम्ही निवडा आणि त्याच्यानुसार डिसिजन घ्या आणि अभ्यासाला लागा. आता एवढं सगळं केल्यानंतर पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सरळ सेवा निवडली म्हणजे खूप कमी आहे, तर चुकीचे आहात. अजिबात चुकीचं काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी MPSC निवडली म्हणजे मला लगेच सक्सेस मिळेल, तर असंही नाही आहे. त्याच्यासाठी जे पेशन्स हवेत ते तुम्हाला लागणारच आहेत. पण तरीसुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम मला MPSC आणि सरळ सेवा या दोन्ही एकत्रितच करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला मी तयार आहे, त्याच्यासाठी जेवढे पण कष्ट घ्यावे लागतील, त्याच्यासाठी जेवढा पण संयम असेल ते सगळं माझ्याकडे आहे किंवा त्याच्यासाठी मी तयार आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी MPSC सोबत सरळ सेवेचा अभ्यास कसा करायचा किंवा सरळ सेवेसोबत MPSCचा अभ्यास कसा करायचा या दोन्ही गोष्टींशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन आणि त्याच्यानंतर एक प्रॉपर प्लॅनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेन, म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टीमध्ये करू शकाल. पण तरीही मला असं वाटतं ज्यावेळेला या दोन्ही गोष्टींशी रिलेटेड प्लॅन येईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रायोरिटी ठरवावी लागेल. कारण जर तुम्ही प्रायोरिटी नाही ठरवली तर MPSC नाही आणि सरळ सेवाही नाही, आणखी 1-2 वर्ष तुमची वाया जातील. त्यामुळे डिसिजन घेणं फार जास्त गरजेचं आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. तुमचा स्कोर तर मला सांगाच की काय आलेला आहे. ऑब्व्हियसली तो तुम्ही आधीच मला मेन्शन करून सांगायला पाहिजे. जर तुमचा स्कोर ए आला असेल MPSCकडे जा, बी आला असेल सरळ सेवेकडे जा, कन्फ्युजन स्टेटमध्ये असाल A=B आलं असेल तेही मला सांगा. आणि इथून पुढे जे काही अभ्यास करायचा आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला जे काही डाऊट येतील ते सुद्धा कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर सॉर्टेड असं लिहा कमेंटमध्ये की येस सगळं काही सॉर्ट झालं आहे. थँक्यू म्हणू शकता, कारण ऑब्व्हियसली मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. खूप स्टुडंटचं कन्फ्युजन दूर झालं. खूप स्टुडंट या डिसिजनमुळे, केवळ या कन्फ्युजनमुळे आणि डिसिजन न घेता आल्यामुळे अभ्यासच करत नव्हते. ॲटलिस्ट एक क्लॅरिटी मिळाली आणि अभ्यासाला सुरुवात झाली. सो तुम्हाला डिसिजन घ्यायला जर हेल्प झाली असेल या व्हिडिओची तर सॉर्टेड असं कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच व्हिडिओज मी आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असते. जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि एकत्रित अभ्यास कसा करायचा MPSC आणि सरळ सेवेचा या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.